श्रीराम समर्थ. श्रोते हो नमस्कार. अक्षय तृतीयेच्या सर्व श्रोत्यांना खूप खूप शुभेच्छा. श्रोते हो, अक्षय तृतीया 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त. या मुहूर्तावरती केलेलं पुण्यकर्म हे अक्षय फळ देणार असतं. या दिवशी आपल्याकडनं यथाशक्ती घरामध्ये धन धान्य आयु आरोग्य प्राप्त व्हावं म्हणून धान्य, फळ, दक्षिणा, उदक कुंभ, वस्त्र, अलंकार हे पूजनीय व्यक्तींना अवश्य दान करावे. यापैकी एक विशेष विधी म्हणजे जलकुंभदान. देवांप्रीत्यर्थ, पितरांप्रीत्यर्थ या दिवशी उदक कुंभ, पाण्याने भरलेला कुंभ दान केला जातो. नेहमीप्रमाणे सहज सुलभ पद्धतीने संकल्पयुक्त करूया उदक कुंभदान. देवासमोर एका ताटामध्ये गहू अंथरा, त्याच्यामध्ये तो पाण्याने भरलेला घट ठेवा. त्याच्यासमोर छोटीशी रांगोळी काढा, तुपाचा दिवा, उदबत्ती प्रज्वलित करा. त्या कुंभामध्ये हळद, कुंकू, अक्षत, फूल पाण्यामध्ये टाकून ठेवा. कलशाला चारी दिशेला गंध लावा. आपण देवांप्रीत्यर्थ उदक कुंभदान करत असू तर त्याच्यामध्ये एक सुपारी पैसा टाका. पितरांप्रीत्यर्थ आपण उदक कुंभदान करत असू तर त्या पाण्यामध्ये सुपारी, पैसा, थोडे तीळ टाकून ठेवा. आधी देवांप्रीत्यर्थ करण्याचा संकल्प सांगतो आणि नंतर पितरांप्रीत्यर्थ दान करण्याचा संकल्प सांगतो. आधी देवांप्रीत्यर्थ ज्यांना उदक कुंभदान द्यायचं आहे त्यांच्यासाठी संकल्प. आपल्या उजव्या हातामध्ये पाणी घ्या, त्यामध्ये अक्षत टाका. तेथे विष्णुस्तथावारो नक्षत्रम विष्णुरेव च योगश्च करणंचैव सर्व विष्णुमयं जगत. एवं ग्रहगुण विशेषण विशिष्टायाम शुभ पुण्यतिथौ गोत्रोच्चारः. आपलं गोत्र म्हणा, आपलं नाव म्हणा. म्हणा मम श्री परमेश्वर प्रीतिद्वारा उदक कुंभ दान कल्पोक्त फला वाप्त्यर्थम ब्राह्मणाय उदक कुंभ दानम करिष्ये. समोर ठेवलेल्या घटाला एक गंधाक्षत फूल वाहा. दोन्ही हात लावा. जर आपल्याला ज्यांना द्यायचंय ते समोर उपलब्ध असले तर उत्तमच, नसेल तर हात लावून प्रार्थना म्हणून ठेवा. नंतर जेव्हा त्यांना वेळ असेल, आपल्याला वेळ असेल, तेव्हा हा उदक कुंभ आपल्या पूजनीय व्यक्तीला किंवा ब्राह्मणाला द्या. म्हणा एष धर्म घटो दत्तो ब्रह्मा विष्णु शिवात्मकः अस्य प्रदानात् सफला मम संतु मनोरथाः. हातात तो देऊन टाका. आता पितरांप्रीत्यर्थ जे देणार आहेत त्यांनी आपल्या उजव्या हातात पाणी घ्या, त्यामध्ये अक्षत टाका. तिथे विष्णुस्तथावारो नक्षत्रम विष्णुरेव च योगश्च करणंचैव सर्व विष्णुमयं जगत. एवं ग्रहगुण विशेषण विशिष्टायाम शुभ पुण्यतिथौ. आपलं गोत्र म्हणा, आपलं नाव म्हणा. म्हणा मम पितॄणाम अक्षय तृप्त्यर्थम उदक कुंभ दानम करिष्ये. पाणी सोडून द्या. समोरच्या घटाला गंध, अक्षत, फूल वाहा. त्याच्यात तीळ टाका. हात लावून म्हणा गंधोदक तिलैर्मिश्रम सान्नम कुंभम फलान्वितम पितृभ्य संप्रदास्यामि अक्षय मुपतिष्ठतु. असं म्हणून आपल्याला जो कुंभ ज्यांना द्यायचा आहे त्यांच्या हातात तो द्या किंवा प्रार्थना म्हणून नंतर आपल्या सोयीने ब्राह्मणांना, पूजनीय व्यक्तीला हा कुंभ सदक्षिणा सफल द्यावा. अशा प्रकारे संकल्पयुक्त आपली ही पूजा संपन्न झाली आहे. अशा प्रकारे विविध सणावारांना
आपल्याला अशा प्रकारेच ही माहिती मिळवण्यासाठी आपल्या या अविरत दासनवमी महोत्सव या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. माहिती कशी वाटली यासाठी शक्य असेल तर एक कमेंट नक्की करा. जय जय रघुवीर समर्थ.